राम राम मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आहे इकडं आमचा चुलीवरचा चिकन बिर्याणीचा बेत. चला मला तुमच्याशी शेअर करावं. तर आज ना मुलांची कशी म्हणजे खूपच घाई होती की आज चिकन बिर्याणी खायची आहे आणि आमच्या कारभाऱ्यांना पण आज खाण्याची खूप इच्छा झाली होती. चला तर म्हणलं बनवून देऊया. तर आज इकडं मी दम बिर्याणी बनवणार आहे. मग आता तुम्ही पूर्ण रेसिपी बघून दम बिर्याणी म्हणा किंवा साधी बिर्याणी म्हणा, पण जशी मला जमते ना तशी मी बिर्याणी इकडं बनवलेली आहे. त्याआधी का आता आपल्याला काय करायचं आहे, मी चुलीवर पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी झालेलं आहे. त्याच्यात खडा मसाला टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी तेल टाकलेलं आहे आणि पाणी गरम झालं की त्याच्यात तांदूळ शिजण्यासाठी टाकलेलं आहे. तोपर्यंत इकडं बघा मुलांनी काय केलं, चिकन स्वच्छ चिरून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यात सगळे चिकनचे मसाले लावलेले आहेत. घरकुल मसाला, पुन्हा ह्या अंबारी मसाला, कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर बिर्याणी मसाला आणि जो आपल्या घरचे जे मसाले आहेत ते मसाले लावलेले आहेत. हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं दही पण टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून आणि लसूण, कोथिंबीर, अद्रक ही मी वाटलेलं ते पण सगळं ह्या चिकनला मिक्स करून घ्यायचं. बघा, ज्यावेळेस हे सगळे मसाले आपण चिकनला लावतो ना तर त्यावेळेस एकदम त्याच्यामध्ये चिकनमध्ये सगळे मसाले मुरतात आणि मीठ पण त्याला चांगलं व्यवस्थित लागतं आणि चिकन ही चवीला चांगलं लागतं. इकडं सर्व काही लावलं, आता झाकून ठेवलं मी इकडं आणि आता इकडं तांदूळ शिजत आले. बघा, तांदूळ थोडेसे माझ्याकडून काय झालं, थोडेसे जास्त शिजले. जास्त पण आपल्याला शिजू द्यायचे नसतात, कच्चेच तांदूळ काढायचे असतात. तर मग इकडं चाळणीमध्ये मी तांदूळ ओतून घेतले. चाळणीमध्ये ओतल्यानंतर काय होतं की मोकळे निघतात आणि खाली पाणी त्याचं बाजूला साईडला निघतं. तर बघा, थोडेसे म्हणजे थोडंसं शिजलं थोडंफार. तर असं द्या, चला. मग इकडं तेल पण तापलेलं होतं. मी कोथिंबीर, म्हणजे कांदा, टोमॅटो मी इकडं चिरून घेतलेला होता. आता तेलामध्ये सगळा कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि चांगला सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. ज्यावेळेस कांदा सोनेरी कलर येईल, चांगला कांदा व्यवस्थित तळेल ना, अशा प्रकारे बघा. नंतर टोमॅटो तुम्हाला ह्याच्यात टाकायचा आहे आणि नंतर टोमॅटो पण मी इकडं टाकून घेतला आणि टोमॅटो पण एकजीव चांगला होऊ द्यायचा. जर लवकर तुम्हाला टोमॅटो म्हणजे एकजीव व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं मीठ पण टाकू शकतात. मीठ टाकलं का नाही कसं होतं, लगेच टोमॅटो विरघळतो. तर इकडं दोन्ही पण मी चांगल्या प्रकारे हे घेतलं. आता खड्या मसाल्यामध्ये मी अर्धा खडा मसाला हा तांदूळ शिजताना टाकला होता आणि अर्धा राहिलेला खडा मसाला, कोथिंबीर ती आता याच्यामध्ये टाकून घेतली. तर अशा प्रकारे इकडं मी सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकले आणि थोड्याशा 4-5 मिरच्या पण ह्याच्यातच टाकायच्या. जेवढं आपल्याला तिखट बनवायचं आहे ना तर त्या पद्धतीने आपण मिरच्या टाकून घ्यायच्या. तर मी मुलं खाणारी आहे त्याच्यामुळं ना थोडंसं मिरच्या 5-7 मिरच्या मी इकडं टाकून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं. आता चिकन आपलं ना, मसाले लावलेलं चिकन सगळं खूप वेळ म्हणजे 10-15-20 मिनिट तर चिकन हे आपलं मुरलेलं आहे. तर बघा किती मसाले छान लागलेले आहेत सगळे. बिर्याणी मसाला पण यालाच लावलेला आहे आणि दही पण लावलेलं आहे. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि 5-10 मिनिट ना आपल्याला हे मी इकडं हलवून घेतलं. म्हणजे इकडं आता हे हारशू हलवत आहे. 5-10 मिनिट हे सगळं चिकन टाकलेलं मिक्स करून घेतलं ना तर आणि थोडंसं वाफलू द्यायचं. बघा, ह्या तेलामध्येच चिकन आपलं अर्धं चिकन तेलामध्ये वाफलू देणार मी आणि नंतर मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार. तांदूळ टाकलेला व्हिडिओ स्किप झाला बघा, तुम्हाला दाखवलं, शूटच केला नाही मी. तर तांदूळ टाकून घेतलं. तांदूळ चांगलं गच्च प्रकारे असं दाबून घेतलं आणि नंतर बघा, हवा जाऊ नये त्याच्यामुळं गच्च तांदूळ आपल्याला दाबून घ्यायचं. त्याच्यावर एक झाकण झाकायचं आणि त्याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं. म्हणजे ओझं ठेवल्यानं कसं वाफ निघत नाही आणि वाफ आपल्याला काढायची नाही, वाफमध्येच ही व्हावी लागते, म्हणजे दम लागतो ह्याला. आता ह्याच्या खाली तवा पण ठेवला जातो, पण मी तवा ठेवला नाही कारण आपण चुलीतला आर कमी केलेला आहे आणि चुलीवरची आपण बिर्याणी केलेली आहे. एकदम मस्त छान अशी बिर्याणी आपल्या इकडं तयार आहे बघा, सुटसुटीत आणि मस्त. थोडंसं तांदूळ शिजलं आहे पण बिर्याणीचा सुगंध ना इतका मस्त सुटला आहे ना की वासानेच तुम्हाला बिर्याणी खाऊ वाटतील अशी बिर्याणी इकडं छान अशी बिर्याणी झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली चुलीवरची गावाकडच्या पद्धतीने साधी आणि सिंपल बिर्याणी, नक्की कमेंटमध्ये सांगा.